नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मार्केटला गेली होती आणि छान बोंबील भेटले आहेत. तर आज ह्या बोंबलाचं आपल्याला कालवण बनवायचं आहे. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. आता हे बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहे. हिरवं वाटण करण्यासाठी मी लसूण, मिरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे. आता हे मिक्सरला वाटून घेते. बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी ही मी थोडी चिंच भिजवून घेतली आहे, हिरवं वाटण बनवून घेतलं आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे. आता मी गॅसवर हा टोप ठेवला आहे आणि याच्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे. आता तेल गरम झालं आहे. आपण त्यामध्ये हे हिरवं वाटण टाकून घेऊया. वाटण थोडंसं परतून घ्यायचं तेलावर आणि त्यामध्ये आपण हा टोमॅटो घालायचा. टोमॅटो वाटणामध्ये छान परतून घ्यायचं. आमचं ह्या पद्धतीचं बोंबलाचं कालवण एकदम सोपं असतं. आता हे वाटण आता वाटणाचा थोडा कच्चटपणा निघून गेला आहे. आता आपण ह्यामध्ये मसाला घालूया. आमचा घरगुती मसाला आणि थोडी हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आमच्या ह्या पद्धतीचं बोंबलाचं कालवण अगदी सोपं असतं बनवण्यासाठी आणि खूप चविष्टही लागते. या कालवणावर तुम्हाला आणखीन काहीच लागणार नाही. कालवणानेच फक्त तुम्ही जेवतील पोटभर. आता आपण जे वाटण केलं होतं त्यामधलं हे थोडं वाटण मिक्सरच्या भांड्याला लावून घातलं, पाणी घालून मिक्स करून घेतलं. मच्छीचा हे कालवण एका उकळीमध्येच तयार होते. म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मच्छीचं हे आमचं या पद्धतीचं कालवण तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. आता ह्यामध्ये आपण बोंबल्याचे तुकडे सोडूया. बोंबलाचे सगळे तुकडे सोडून झाले. आता आपण हे व्यवस्थित मिक्सरवर बोंबलाचे तुकडे आपण हे वाटणावर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बोंबलामध्ये थोडं पाणी असतं, त्यामुळे रश्श्याला आपल्याला जास्त कालवून नाही ठेवायचं. आता आपण जी चिंच भिजवली आहे ती त्यामध्ये घालूया. चिंचेचा रस्सा तुम्हाला रस्सा आणखीन हवा असेल तर थोडं चिंचेचं आणखीन पाणी घालावं. म्हणजे त्या चिंचेच्या पाण्यामध्ये त्या चिंच मी कालवून घेतली आहे त्यामध्येच आणखीन थोडं पाणी घालून त्याचा रस वाढवून घ्यावा.
आणि थोडा आणखीन रस वाढवून घेतला आहे, कारण त्याला उकळी आली तर तो थोडासा रस आटेल त्यामधला. आता आपल्याला चमचा फिरवायचा नाही आहे. असा चिमटा घेऊन रस्सा असा थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि आता एक उकळी येऊन द्यायची आहे. आपण आता असं थोडंसं उघडं ताट ठेवलं आणि एक रस्स्याला उकळी दिली. हे आता कालवणाला उकळी यायला लागली आहे. ही बघा कालवणाला आता उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया. अगदी 10 मिनिटांमध्येच कालवण तयार होते. आपण गॅस बंद करते. आपलं बोंबलाचं कालवण तयार आहे. मित्रांनो, या जेवायला भात आणि बोंबलाचं कालवण खूप छान टेस्टी लागते. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. बोंबलाचं कालवण खूप छान आणि टेस्टी होते. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला माझी ही बोंबलाचं कालवण करायची पद्धत आवडली की नाही आवडली ते. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.